मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी समाज प्रबोधनाचं कार्य हाती घेऊन काढण्यात आलेल्या ज्ञानोबा तुकाराम शेतकरी आधार दिंडीचं आज जालन्यामध्ये आगमन झालं आहे। वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं ही दिंडी काढण्यात आली असून गावागावात नागरिकांना शपथ देऊन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वारकरी संप्रदायाकडून प्रयत्न केले जात आहेत। अतिवृष्टी, नापिकी, कर्जबाजारीपणा यासारख्या विविध कारणांमुळे मराठवाड्यातला शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतो। याला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांना मानसिक आधार मिळावा यासाठी ही दिंडी काढण्यात आली आहे। वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष हभप विठ्ठल पाटील काका आणि डॉक्टर सदानंद मोरे यांच्या संकल्पनेतून ही दिंडी सुरू झाली असून संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचं कार्य करणार आहे। मुख्य आमचं काम आहे वारकरी संप्रदायाचं की मानसिक आधार देणे आणि त्याला मानसिक मजबूत करणे, समस्याला फाईट करण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। काल धाराशिव इथून निघालेली ही दिंडी आज बीड संभाजीनगर मार्गे जालना शहरात दाखल झाली। शहरातल्या आंबड चौफुली भागात शेतकरी, वारकरी, ग्रामीण भागातल्या कष्टकऱ्यांना सामूहिक शपथ देऊन आत्महत्या करणार नाही असं वचन घेण्यात आलं। या आमच्या दिंडीचा एकच उद्देश आहे की महाराष्ट्रातील जे गोरगरीब शेतकरी आज दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे, ओला दुष्काळ ही परिस्थिती असल्यामुळे, आर्थिक अडचण असल्यामुळे तो आज शेतकरी आत्महत्या करतोय। तर आम्ही आमच्या संतांच्या विचाराच्या माध्यमातून, आमच्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना धीर देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत। अनेक जिल्ह्यामध्ये आमचा वारकरी संप्रदाय हे काम करत आहे।